नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्या संस्थांचं मोलाचं योगदान आहे अशा संस्थांची माहिती आपण गरजा महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमांतर्गत करून घेत असतो. आता एखादा राज्य असेल किंवा एखादा देश असेल आणि एखादा राज्य किंवा देश त्यांना आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात अग्रेसर होणं जरुरीचं असेल तर मग गरज असते ती अगदी सुरुवातीपासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपासण्याची. गरज असते ती विज्ञानात आवडीनं काम करणारी माणसं तयार करण्याची. आज आपण ज्या संस्थेचं काम पाहणार आहोत त्या संस्थेनं फक्त महाराष्ट्रात नाही तर अगदी देशभरात गाव खेड्यापर्यंत विज्ञानाचा विचार पोचवण्याचं काम केलंय. HBCSE अर्थात होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन म्हणजेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, ज्याची स्थापना झाली 1974 मध्ये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच TIFR या संस्थेचं हे एक राष्ट्रीय केंद्र आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे देशात वैज्ञानिक साक्षरतेच्या विकासासाठी प्रयत्न करणं आणि विद्यालय शिक्षणापासून ते पदवीपर्यंत विज्ञान आणि गणित शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं. साधारणतः 1970च्या सुमाराला टाटा इन्स्टिट्यूटमधल्या अनेक वैज्ञानिकांना असं वाटायला लागलं की आपण ज्या तऱ्हेने विज्ञान करतो आहोत, ज्या तऱ्हेने आपण विज्ञानाकडे पाहतो, अशा तऱ्हेने पाहण्याची दृष्टी विज्ञानाकडे ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना का मिळू नये. आणि त्यांनी या प्रयत्नातनं काही प्रयोग सुरू केले. मुंबई महापालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या बरोबर त्यांनी काम सुरू केलं आणि हे काम सुरू करता करता त्यांना असं आढळून आलं की हे सगळं एका दृष्टीने एका संस्थेमध्ये रूपांतरित व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच त्यांच्या प्रयत्नातनं 1974 साली त्यांनी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची स्थापना केली टाटा इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत. आणि त्याला दोराबजी टाटा ट्रस्ट या ट्रस्टनी संपूर्ण पाठबळ दिलं. सुरुवातीच्या काळात मुंबईतल्या ग्रँड रोड परिसरात टोपीवाला हायस्कूलच्या 2 वर्गातून या संस्थेचं काम चालत होतं. समता, उत्कृष्टता आणि संशोधन या त्रिसूत्रीवर आधारित होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राची दिशा ठरवली गेली. त्यानुसार गावागावात जाऊन शाळांमध्ये जाऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक प्रबोधनाचं काम या संस्थेनं केलं. एकोणीसशे 75 साली जळगाव जिल्ह्यामध्ये खिरोदा गावाजवळ 15 शाळांमध्ये होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचा पहिला प्रकल्प हा सुरू झाला होता. ह्या प्रकल्पामध्ये दिले त्याच परिस्थितीमध्ये म्हणजे जे पाठ्यपुस्तक आहे तेच वापरून फक्त शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सोपी भाषा वापरून सोपे प्रयोग करून पर्यावरणाशी संबंध जोडून कसं शिक्षण सुधारता येईल असा हा प्रयत्न होता. आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे मुख्य एक गोष्ट होती की आपल्या परिसराशी जेव्हा आपण विज्ञान जोडून घेतो तेव्हा मुलांना ते जास्त चांगलं समजतं आणि त्यांचं आकलनही होतं आणि त्यांचा सहभाग मुख्यतः वर्गामध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि त्यामुळे अजून ती चांगली मुलं शिकू शकतील. आता ही कल्पना आज नवीन नाही आहे, पण त्यावेळेस ती नवीन होती कल्पना. गावागावातील विद्यार्थ्यांना विज्ञान समजण्यास सोपं जावं म्हणून उपलब्ध वस्तूंमधूनच या संस्थेनं लो कॉस्ट किट्स तयार केले आणि ते ग्रामीण भागात वाटले. हसत खेळत प्रयोगाच्या माध्यमातून या मुलांचं शंका निरसन करून त्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण कशी होईल यावर भर दिला. विज्ञानातील शंका समाधानांचं निराकरण करून घेण्यासाठी होमी भाभा विज्ञान केंद्र देशभरातील मुलांचं एक हक्काचं स्थान बनलं. एक काम असं होतं की मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देणं. कारण सुरुवातीला जो काही थोडाफार एक्सपोजर मिळाला त्यात असं लक्षात आलं की मुलांच्या मनात खूप प्रश्न असतात आणि त्यांची उत्तरं शाळेतून मिळत नाही. तर असं जाहीर केलं आम्ही महाराष्ट्रभर
की विज्ञानासंबंधीचे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आमच्याकडे पाठवा, त्याची आम्ही उत्तरं देऊ. आणि हे आव्हान आम्ही केल्याबरोबर आमच्याकडे अनेक पत्र यायला लागले आणि त्यातल्या निवडक प्रश्नांची उत्तरं आम्ही किशोर मासिकातनं देत असू आणि बाकीची जी प्रश्न शिल्लक राहायचे त्याची उत्तर आम्ही घरच्या पत्त्यावर पाठवत असू. आणि त्याचा परिणाम असा झाला की कुठून तरी खेड्यापाड्यातल्या मुलाने एखाद्या पोस्ट कार्डवरती पत्र पाठवलं आहे आणि आम्ही मग ते पद्धतशीर टाईप करून त्याच्या पत्त्यावर पाठवू, तर त्या मुलांना मोठा आनंद व्हायचा. त्याच्यानंतर जे पत्र आम्हाला यायचं त्याच्यामध्ये पोस्ट कार्डाला असं रंगीत चित्र केलेलं असायचं, वरती जय होमी भाभा केंद्र असं लिहिलेलं असायचं. माझ्यासारख्या लहान मुलाला छापील उत्तर येईल असं मला कधी वाटलं नाही. मला खूपच आनंद झाला. मी शेजाऱ्यापाजाऱ्यांना सगळ्यांना दाखवलं. मी आता आणखी 4 प्रश्न पाठवित आहे. असं करत करत साधारणपणे महिन्याला 150 ते 200 पत्र आमच्याकडे येत असत. मुलांच्या वेगवेगळ्या शंकांमधूनच शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तकातलं विज्ञान आणि प्रत्यक्ष त्यांच्या जीवनातलं अनुभवातलं विज्ञान यातली तफावत कशी मिटवता येईल याचे प्रयत्न होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात सुरू झाले. त्याहीपेक्षा लक्षात राहण्यासारखं आज किती 20 वर्षापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचा तुम्हाला मी उल्लेख करतो. एका मुलाने आम्हाला असं विचारलं की आमच्या शाळेमध्ये असं शिकवलंय की प्रकाशाचा वेग हा खूप जास्त आहे, म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा खूपच जास्त आहे. प्रकाश सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर जातो आणि ध्वनी तर काय हळूहळू मिनिटामध्ये काही मीटर जातो. त्यामुळे जर वीज कडाडली तर ती कडाडताना दिसते आधी आणि गडगडण्याचा आवाज नंतर येतो. हे सगळं ठीक आहे, पण मी जेव्हा शेजारी छायागीत बघायला जातो, त्या काळात छायागीत फारच पॉप्युलर कार्यक्रम होता, आणि तेव्हा माझा मित्र जेव्हा टेलिव्हिजनची बटन ऑन करतो तेव्हा आवाज आधी येतो आणि चित्र नंतर दिसते. इथे काय तुमच्या विज्ञानाचा नियम उलटा होतो का, असा प्रश्न त्याने आम्हाला विचारला आणि त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागलं. दुसरा एक असा मनोरंजक प्रश्न तुमच्याशी मला आता शेअर करावासा वाटेल की एका मुलाने आम्हाला असं विचारलं की माणसाच्या रक्ताचे 4 प्रकार असतात असं आम्हाला सांगितलं. 4 गट पडतात, ए बी आणि ओ. जर कोणी आजारी असेल आणि त्याला रक्त द्यायचं असेल तर देणाऱ्याचं रक्त घेणाऱ्याशी जोडलं पाहिजे. जर जोडलं नाही तर रोगी दगावे, हे आम्हाला सांगितलेलं आहे. पण प्रत्यक्षात माझा अनुभव मात्र उलटा आहे. माझा अनुभव असा आहे की आमच्या घरातले डास वाटेल त्याचा रक्त पितात किंवा सिनेमा थिएटरमध्ये ढेकून बसलेले असतात. ते मॅटिनी शोला ए गटवाला चालतो, त्यांना फर्स्ट शोला बी गटवाला चालतो, सेकंड शोला ए बी असला तरी चालतो. ते काही मरत नाही, ते फुगतात. हे असं कसं होतं? तर इथे पुन्हा तेच झालेलं आहे की जे काही शिकवलं गेलं त्याचा रोजच्या जीवनाशी संबंध लावण्याचा मुलं प्रयत्न करतात. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येते की तफावत आहे तेव्हा हे शाळेसाठी आणि माझ्या जीवनासाठी असा एक ग्रह मुलं करून घेतात. म्हणून विज्ञान पूर्णपणे समजत नाही. राज्य आणि देशभरात विज्ञान साक्षरतेची मोहीम राबवताना संस्थेच्या लक्षात आलं की मुलांना त्यांच्या सोप्या भाषेतून जर शिकवलं तर त्यांना अधिक आकलन होतं. यासाठी विज्ञान शिक्षणातील संशोधनाला या केंद्रातून चालना मिळाली आणि याचा पहिला प्रयोग झाला तो भाषेत. संस्थेच्या अनेक अधिकाऱ्यांना पाठ्यपुस्तक मंडळावर तसंच NCERTच्या अभ्यासक्रमासाठी निमंत्रण दिलं गेलं. आज शैक्षणिक अभ्यासक्रमातील विज्ञान विषयाची भाषा सोपी करण्याकडे जो कल आहे ते या संस्थेच्या गेली 2 दशकं चालवलेल्या प्रयत्नांचं फलित आहे.